विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ तापमान पाहणार आहोत. या पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. या प्रयोगामध्ये विजेरीच्या प्रकाश झोताच्या सहाय्याने लंबरूप आणि तिरप्या भागावर प्रकाशाने व्यापलेल्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे. आणि ज्यावेळी आपण विजेरीचा प्रकाश झोत एका सरळ कागदावरती टाकू, त्या कागदाचा आणि विजेरीचा कोन हा 90 अंशाचा किंवा लंबरूप असेल, त्यावेळी तो प्रकाश किंवा त्याचा आकार कसा दिसतो आहे ते आपण पाहायचं आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की विजेरी चालू केल्यानंतर तिचा हा प्रकाश पडलेला आहे आणि त्या ठिकाणी लंबरूप असा कोन आहे. या ठिकाणी प्रकाशाचा जो झोत आहे तो सरळ आहे. जो विजेरीचा प्रकाश आहे तो पूर्णपणे सरळ असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या चित्रामध्ये कागद हा 120 अंशाच्या कोनामध्ये वळवलेला आहे. त्यावेळी प्रकाशाने व्यापलेलं क्षेत्र हे जास्त आहे. या कागदामध्ये मात्र या स्थितीमध्ये मात्र तुम्हाला प्रकाशाने व्यापलेलं क्षेत्र कमी असलेलं दिसून येतं. मात्र या स्थितीमध्ये प्रकाशाने व्यापलेलं क्षेत्र हे जास्त असल्याचं आपल्याला दिसून येईल. मग या प्रयोगामधून आपल्याला काय शिकायचं आहे किंवा कोणत्या बाबी आपल्याला पाहाव्या लागतील हे आता आपण पाहूया. तर पृथ्वीवर येणारे जे सूर्यकिरण आहेत ते सूर्यकिरण सरळ रेषेमध्ये येत असतात, परंतु पृथ्वी गोल आहे आणि त्यामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र सारख्या प्रमाणात येत नाहीत. तर सर्व ठिकाणी ते लंबरूप न पडता वेगवेगळ्या अंशाचा कोन हा सूर्यकिरणामार्फत केला जातो. सूर्याकडून येत असताना मात्र त्यांची जी तीव्रता आहे ती सारखी असते, परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जेव्हा हे सूर्यकिरण पोहोचतात त्यावेळी सूर्यकिरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी वेगवेगळ्या अंशातील कोन करत असल्यामुळं त्याची तीव्रता ही कमी जास्त होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि यातूनच आपल्याला लक्षात येईल की लंबरूप जे प्रकाश किरण आहेत ते लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. लंबरूप प्रकाश किरण हे कमी जागा व्यापतात आणि ते आपण या आकृतीमध्ये पाहिलेलंच आहे. या आकृतीमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया की हे जे प्रकाश किरण आहेत ते लंबरूप आलेले आहेत आणि लंबरूप आल्यानंतर काय झालेलं आहे, तर जो बॅटरीचा प्रकाश झोत आहे त्यानं तयार केलेला जो आकार आहे तो फार कमी आहे. परंतु या आकृतीमध्ये जर पाहिलं तर प्रकाश किरण हे जास्त जागा व्यापलेले आपल्याला दिसून येतात आणि प्रकाश किरण तिरपे पडत असलेलं देखील आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व उष्णता जास्त मिळते. ज्यावेळी प्रकाश किरण कमी जागा व्यापतात त्यावेळी त्या ठिकाणी जी उष्णता मिळत असते ती उष्णता जास्त किंवा तीव्र स्वरूपाची मिळत असते. त्याचप्रमाणे जो प्रकाश आहे त्या प्रकाशाची तीव्रता देखील प्रखर स्वरूपाची असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा जास्त लवकर तापतो आणि पर्यायानं तेथील हवा जास्त तापते आणि त्या ठिकाणी जास्त उष्णता तयार होते. परंतु ज्या ठिकाणी तिरपे प्रकाश किरण असतात किंवा प्रकाश किरण तिरपे पडतात त्या ठिकाणी तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात आणि जास्त जागा व्यापलेल्या भागामध्ये प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा कमी तापतो, पर्यायाने तेथील हवा कमी तापत असलेली आपल्याला दिसून येईल. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आणखी एक पुढं कृती दिलेली आहे. ती कोणती आहे ते आपण पाहूया. आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत. या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात. या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम ती आकृती पाहूया. तर ही समोर आपल्याला आकृती दिसते आहे आणि या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर सूर्य जो आहे तो सूर्य तुमच्या उजव्या हाताला आपल्याला दिसून येतो. सूर्यापासून येणारी जी प्रकाश किरण समान स्वरूपाची समान तीव्रतेची आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे विषुववृत्त आहे. तर पूर्णपणे प्रकाश किरण जे आहेत ते प्रकाश किरण आपल्याला लंबरूप पडलेले दिसून येतील. या ठिकाणी थोड्या फार प्रमाणामध्ये तिरपे आणि या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात तिरपे असलेले आपल्याला दिसून येतील.
याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे काय शिकता येईल किंवा काय माहिती मिळते, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की ज्यावेळी सूर्यकिरण लंबरूप दिशेमध्ये किंवा लंबरूप अवस्थेमध्ये 90 अंशाचा कोन हा पृथ्वीच्या पृष्ठभागाशी सूर्यकिरणांचा होत असतो, त्यावेळी त्यांची तीव्रता आणि त्यांच्यापासून मिळणारी उष्णता हे दोन्हीही जास्त असतं. प्रकाश किरण ज्यावेळी लंबरूप अवस्थेमध्ये पडतात त्यावेळी त्यांच्यापासून मिळणारी उष्णता ही जास्त असते, त्याचप्रमाणे त्यांची तीव्रता ही प्रखर असते, हे आपण पाहिलेलं आहे. पण ज्यावेळी सूर्यकिरण तिरपे पडतात त्यावेळी काय होत असेल, तर त्यावेळी सूर्याच्या किरणांपासून मिळणारी उष्णता ही कमी मिळते आणि त्याची तीव्रता प्रकाशाची देखील कमी असते. मग या ठिकाणी ब हा जर भाग आपण पाहिला तर या ठिकाणी थोडेसे तिरपे आहेत, मात्र क या ठिकाणी पूर्णपणे तिरपे प्रकाश किरण पडत असलेले दिसून येईल. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की हे जे विषुववृत्त आहे पृथ्वीवरती, ते विषुववृत्ताच्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात, म्हणजे त्या ठिकाणी उष्णता ही जास्त असणार आहे. म्हणजे अ या ठिकाणी उष्णता जास्त असणार आहे, ब या ठिकाणी त्या मानाने कमी उष्णता आणि कमी प्रकाश असणार आहे, आणि क या ठिकाणी सर्वात कमी उष्णता आणि सर्वात कमी प्रकाशाची तीव्रता असलेली देखील आपल्याला दिसून येईल. आता या प्रयोगाचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरण जास्त किंवा कमी जागा व्यापतात, हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचं वितरण त्यामुळे असमान होतं. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, विषुववृत्त म्हणजे काय हे आपण आधीच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. विषुववृत्त याला 0° अक्षवृत्त असं म्हटलं गेलेलं आहे, आणि सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं आहे तर ते विषुववृत्त आहे. त्याला बृहदवृत्त असं देखील म्हटलं जातं. तर या बाबी आपल्याला आधी आपण शिकलेल्या आहोत, त्या असं अध्ययन करताना आपल्या लक्षात आल्या पाहिजेत, त्या आठवल्या पाहिजेत. म्हणजे आपण जे काही शिकलेलो आहोत त्याची उजळणी तर होते, परंतु पुढे आपल्याला ज्या काही कन्सेप्ट समजावायच्या आहेत त्या समजत असताना कोणताही कठीण भाग आपल्याला वाटत नाही, कारण त्यातल्या संज्ञा आपल्याला समजल्याशिवाय भूगोल हा आपल्याला पुढं समजू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात, कटिबंध या शब्दाचा अर्थ आहे पट्टे, तर उष्ण, समशीतोष्ण व शीत अशा 3 कटिबंधामध्ये आपल्याला पृथ्वीचं विभाजन करता येतं. आकृती 2.4 व 5.3 च्या आधारे हे समजून घ्या. आपल्याला समोर 5.3 ही आकृती दिसते आणि या आकृतीमध्ये कटिबंध किंवा तापपट्टे दाखवलेले आहेत. या ठिकाणी जर आपण सूर्यापासून येणारी उष्णता गृहीत धरली किंवा सूर्यापासून येणारा प्रकाश गृहीत धरला, तर आपल्याला मगाशी आपण पाहिलेलं होतं की तिरपी सूर्यकिरण आणि लंबरूप सूर्यकिरण ज्या ठिकाणी पडतात त्या ठिकाणी उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध, ज्या ठिकाणी लंबरूप सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी उष्ण कटिबंध तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तर ज्या ठिकाणी थोडीशी तिरपी सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी समशीतोष्ण, आणि ज्या ठिकाणी पूर्णपणे तिरपी सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी शीत कटिबंध किंवा शीतपट्टा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. 0° अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्तावरती आपल्याला उष्ण कटिबंध दिसून येतो, तर 23.5° उत्तर आणि 23.5° दक्षिण या ठिकाणी आपल्याला समशीतोष्ण कटिबंध असलेला दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे 66.5° दक्षिण ते 90° दक्षिण, त्याचप्रमाणे 66.5° उत्तर ते 90° उत्तर या कटिबंधाला शीत कटिबंध असं म्हटलं जातं. हे आता आपल्याला आकृतीवरून लक्षात आलं असेल. तर त्याचप्रमाणे अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटक देखील पृथ्वीच्या तापमानाला जबाबदार असतात. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. मग कोणते घटक हे या तापमानाच्या वितरणास कारणीभूत असतात? तर समुद्र सानिध्य म्हणजे समुद्र किनारा किती जवळ आहे, समुद्र किनारा हा त्या ठिकाणी किती जवळ आहे याच्यावर देखील समुद्राचं
त्या जमिनीचं तापमान हे अवलंबून असतं. त्याचप्रमाणे खंडांतर्गतता, त्या ठिकाणी जमिनीचा भाग किती आहे यावरून देखील त्या विशिष्ट ठिकाणाचं तापमान ठरत असतं. समुद्र सपाटीपासूनची उंची, जसजसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जात असतो तसतशी हवा ही थंड होत जाते आणि त्या ठिकाणचं तापमान कमी होत जातं. त्यामुळं समुद्र सपाटीपासून ते ठिकाण किती उंचीवर आहे यावर देखील त्या ठिकाणाचं तापमान अवलंबून असतं. त्याचप्रमाणे प्राकृतिक रचना म्हणजे तो भाग डोंगराळ आहे किंवा पठारी आहे किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये आहे हे पाहून देखील आपल्याला त्या ठिकाणचं तापमान कसं असेल हे सांगता येतं. त्याचप्रमाणे त्या प्रदेशातील हवामानामध्ये ढगांचं आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण या सर्व बाबींवरचा परिणाम हा तापमानाच्या किंवा स्थानिक हवामानावर होत असतो. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घेतलं पाहिजे. याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे जमीन व पाणी आणि दोन्ही तापणे व थंड होणे याच्यामध्ये असमानता असते. जमिनीचं तापणं आणि पाण्याचं तापणं या दोन्ही अवस्थांमध्ये काय आहे तर असमानता आहे. ज्यावेळी जमिनीकडे आपण पाहतो त्यावेळी जमिनीचा स्वभाव किंवा जमिनीचा गुणधर्म असा आहे की जमीन ही सूर्याच्या उष्णतेमुळे लवकर तापते आणि लवकर थंड देखील होते. परंतु पाण्याची मात्र याच्या उलट अवस्था आहे. पाणी हे सूर्याच्या उष्णतेमुळे उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक कृती दिलेली आहे. समान आकारमानाची 2 भांडी सम प्रमाणात पाण्याने भरून घ्या. यातलं एक भांड घरात ठेवा आणि दुसरं भांड सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवा. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरणे पडतील याची काळजी घ्या. आकृतीमध्ये तुम्हाला ती कृती दाखवलेली आहे. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून पहा. निरीक्षणे वहीत नोंदवा. आता पाण्याची भांडी काढून घेतलीत तरी चालतील. नोंदवलेल्या सर्व निरीक्षणांची वर्गात चर्चा करा. तर याचं भौगोलिक स्पष्टीकरण या कृतीचं आपण देणार आहोत. तर तुमच्या असं लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. जमीन पाण्याच्या तुलनेत पाण्यापेक्षा जमीन लवकर थंड होते. उन्हामध्ये ठेवलेलं पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा थंड होते. बघा, जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी त्याचा परिणाम काय होतो तर समुद्रकिनारी भागामध्ये खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते. समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये जमिनीच्या खंडांतर्गत भाग म्हणजे जमिनीवरचा भाग, तर समुद्रकिनाऱ्याच्या परिसरामध्ये काय होतं तर दिवसा हे तापमान हवेचं काय असतं कमी असतं, मात्र रात्री काय असतं जास्त असतं. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. जमिनीवरती हवेचं तापमान हे दिवसा जास्त असतं आणि रात्री कमी असतं, मात्र समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये काय होतं तर रात्री हवेचं तापमान जास्त असतं आणि दिवसा मात्र कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण काय आहे तर जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, तर पाणी हे उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. समुद्रकिनारी भागामध्ये समुद्राचं पाणी तापल्यानं पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकाला त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला तापमान कक्षा हा नवीन संज्ञा किंवा नवीन संबोध लक्षात घेतला पाहिजे. तापमान कक्षा म्हणजे काय तर दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकाला, दिवसभराच्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त, कमाल ह्या शब्दाचा अर्थ आहे जास्तीत जास्त व किमान ह्या शब्दाचा अर्थ आहे कमीत कमी. तर दिवसभराच्या
जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान यांच्यामधला जो फरक आहे त्या फरकाला काय म्हटलं गेलेलं आहे, तापमान कक्षा असं म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात किनारी भागामध्ये दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो. थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर किनारी भागामध्ये दिवसाचं व रात्रीचं जे तापमान आहे त्यातला फरक कमी असतो, तर जमिनीवरचा जो भाग आहे त्यालाच खंडांतर्गत भाग म्हटलेला आहे. तर खंडांतर्गत भागामध्ये तापमान कक्षा ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच कमाल तापमान, जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यांच्यामधला फरक हा जास्त असतो. तो कुठं? जमिनीवरती. उदाहरणार्थ मुंबईचं तापमान सम आहे तर नागपूरचं तापमान विषम आहे. मुंबईचं तापमान सम आहे का बरं? तर मुंबई हे ठिकाण समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे किंवा समुद्रालगत आहे. मुंबई या शहराला 7 बेटांचं शहर असं म्हटलं जातं. म्हणजे जणू काही मुंबई ही समुद्रातच वसलेली आहे. त्यामुळं मुंबईचं तापमान हे कसं आहे? सम आहे. म्हणजे तिथलं जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामध्ये फारसा फरक नाही. परंतु नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर नागपूर हे शहर काय आहे? महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आणि महाराष्ट्रामधील सर्वात जास्त उष्णता असणारं ठिकाण कोणतं? तर ते नागपूर हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी तापमान कसं आहे? विषम आहे. म्हणजे दिवसा भरपूर उष्णता आणि रात्रीच्या वेळी काय होतं? तर खूप कमी तापमान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे दिवसा जास्त उष्णता आणि रात्रीच्या वेळी जास्त थंड किंवा कमी तापमान, याच्यामुळे नागपूर या ठिकाणचं हवामान विषम झालेलं आपल्याला दिसून येतं. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते, तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ मुंबईचा हवामान सम, तर नागपूर सारख्या खंडांतर्गत प्रदेशाचं हवामान हे विषम असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखी एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला नेहमी असं वाटतं की सूर्यकिरणामुळं हवा तापते. आपल्याला साधारणपणे असं वाटतं की सूर्यकिरण हे सूर्यापासून येत असल्यामुळं वातावरणाचा थर ओलांडून येतात आणि त्यामुळं आधी हवा तापते आणि नंतर जमीन तापते आणि नंतर पाणी तापतं. परंतु तसं नाही. तर जमीन व पाणी हे सूर्यकिरणामुळं सुरुवातीला तापत असतं. सुरुवातीला जमीन तापते, त्यानंतर पाणी तापतं आणि त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. उत्सर्जित होते या शब्दाचा अर्थ काय? सोडून दिली जाते. उत्सर्जित होते, सोडून दिली जाते. कुणी शोषलेली उष्णता? तर जमीन आणि पाणी यांनी शोषलेली उष्णता ही उत्सर्जित केली जाते आणि त्यामुळं भूपृष्ठालगत म्हणजे जमिनीच्या जवळ, लगत ह्या शब्दाचा अर्थ आहे जवळ, भूपृष्ठालगत जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ असलेला हवेचा थर वरच्या दिशेनं तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसं जसे वर जावे तसं तसे हवेच्या तापमानामध्ये घट होत जाते. म्हणजे जसजसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, जमिनीच्या पृष्ठभागापासून, जमिनीपासून उंच उंच जावं तसतसे हवा काय होत जाते? थंड होत गेलेली आपल्याला दिसून येते. समुद्र सपाटीला तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेलं आढळतं. समुद्र सपाटीला जितकं तापमान आहे तेच जर आपण पर्वतीय भागामध्ये गेलो, डोंगराळ भागामध्ये गेलो, तर डोंगराळ भागामध्ये आपल्याला उंचावरती जावं लागतं आणि आपण उंचावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तापमान कमी असलेलं आढळून येतं. ज्याप्रमाणे महाबळेश्वर या ठिकाणी जर आपण गेलो तर त्याला थंड हवेचं ठिकाण म्हटलं जातं. तसं पाहिलं तर नागपूर हे महाबळेश्वरपेक्षा समुद्रापासून लांब आहे, परंतु जास्त उंचावर असल्या कारणानं त्या ठिकाणी तापमान हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र नागपूर या ठिकाणी तापमान विषम आहे, खूप उष्णता असते. मात्र मुंबई या ठिकाणी तापमान जे आहे ते सम असलेलं, तापमान कक्षा सम असते आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून उंचावरती आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तापमान सम असलेलं दिसून येतं. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा भाग पाहूया आणि तो अत्यंत महत्वाचा भाग आहे हरितगृह वायू. हरितगृह वायू वातावरणातील काही वायू जसे आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड
इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. बघा, हरितगृहवायू त्यालाच इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅस असं म्हटलं जातं. तर वातावरणामध्ये काही वायू आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, आर्गॉन आहे, रेडॉन आहे, झेनॉन आहे, यासारखे अनेक वायू वातावरणामध्ये आहेत. वातावरण किंवा हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. त्यामुळं त्यामधले काही वायू हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यामधले महत्वाचे 2 वायू आहेत बघा, ऑर्गॉन किंवा एर्गॉन असं म्हटलेलं आहे, आणि कार्बन डायऑक्साइड. एर्गॉन आणि कार्बन डायऑक्साइड हे जे 2 वायू आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे 2 वायू काय करतात? त्याचप्रमाणे पाण्याची वाफ. तर एर्गॉन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ हे काय करतात? तर जमिनीपासून किंवा पाण्यापासून मिळणारी जी उष्णता आहे, ती उष्णता स्वतःमध्ये साठवून ठेवतात. ती उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं? या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील हवेचे तापमान कोणत्या वायूमुळे वाढतं? तर एर्गॉन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ. त्यामुळं वातावरणातील या वायूचं जर प्रमाण वाढलं तर आपल्या वातावरणामध्ये उष्णता वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि याच कारणामुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे, असं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे. हवामान बदल हा सार्वत्रिक आहे, म्हणजे हवामानाचा बदल सर्व देशामध्ये होतोय. जसा तो भारतामध्ये होत आहे, तसाच तो अमेरिकेमध्ये होतोय, तसाच तो ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. म्हणजे यालाच जागतिक तापमान वाढ असं देखील म्हटलं जातं. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असं म्हणतात. ज्या वायूमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे त्या वायूंना काय म्हटलं जातं? तर त्या वायूंना हरितगृह वायू किंवा ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जातं. आणि हे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत? तर एर्गॉन, कार्बन डायऑक्साइड, त्याचप्रमाणे पाण्याची वाफ हे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा एक वायू आहे. हा देखील वायू जागतिक तापमानाला वाढीला अत्यंत जबाबदार किंवा फार मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं नाव पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय. त्याचं नाव आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. त्याचप्रमाणे मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, एर्गॉन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ हे जे घटक आहेत किंवा हे वायू आहेत यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक छोटंसं काम तुम्ही करायचं आहे. तर मुंबई, नागपूर व श्रीनगर या शहराची दैनिक तापमान कक्षा तुम्ही शोधा आणि स्तंभालेख तयार करा. हे विद्यार्थी मित्रांनो काम तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं करू शकता. इंटरनेटवरती तुम्ही जर टाईप केलं की मुंबईची तापमान कक्षा काय आहे, नागपूरची काय आहे, श्रीनगरची काय आहे आणि त्या शहरांची दैनिक तापमान कक्षा शोधा आणि त्या प्रकारचा स्तंभालेख तुम्ही तयार करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रयोग आपल्याला दिलेला आहे. तापत ठेवलेल्या पाण्यामध्ये 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून बटनांची हालचाल कशा प्रकारे होते हे पहा. बघा, एका पातेल्यामध्ये गॅसवरती जे हे प्रयोग आहेत, गॅस असणारे किंवा उष्णतेचे प्रयोग, हे घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतानाच करायचे आहेत. तुम्ही स्वतः असे प्रयोग करून पाहायचे नाहीत, कारण हे तुम्हाला जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळं घरामध्ये मोठी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती असतानाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना तुम्ही सांगायचं की मला असा प्रयोग करून पाहायचा आहे, तर आणि तो प्रयोग तुम्ही करायचा आहे. एकट्यानं हा प्रयोग करायचा नाही. तर पाणी तापल्यावर ते पाणी प्रसरण पावतं. तळाकडील पाणी जास्त गरम होतं किंवा लवकर गरम होतं आणि ते पाणी वर येतं. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जावं लागते. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे वरती जाणारा. तापल्यामुळे पाण्यात कोणता प्रवाह निर्माण होतो? तर त्याचं उत्तर आहे तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. निसर्गामध्ये मात्र थोडीशी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरातील पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी
तसेच क्षितिज समांतर म्हणजे जमिनीच्या एका लेव्हलनं त्याला क्षितिज समांतर प्रवाह असं म्हटलं जातं, तर ते प्रवाह तयार होतात. तर हे क्षितिज समांतर प्रवाह पाण्याच्या तापमानातील फरकाप्रमाणे, त्याचप्रमाणे पाण्याच्या घनतेत झालेला बदल आणि वारं याच्यामुळं काय होतात तर बदलत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे प्रवाह वाहत जातात. हे सागरी प्रवाह विषुववृत्तापासून ते ध्रुवीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्त असं वाहतात. सागरी प्रवाह कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात, तर त्याचं उत्तर आहे सागरी प्रवाह हे विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशामध्ये, आपण मागं पाहिलेलं आहे की 0° अक्षावृत्ताला विषुववृत्त असं म्हटलं जातं. तर हे सागरी प्रवाह 0° अक्षवृत्तापासून 90° अक्षवृत्त, त्याला ध्रुवीय प्रदेश असं म्हटलं जातं, तर 90° अक्षवृत्ताकडे जातात आणि पुन्हा 90° अक्षवृत्ताकडून पुन्हा विषुववृत्ताकडे म्हणजे 0° अक्षवृत्ताकडे येत असतात. आणि सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंध, शीत म्हणजे थंड, कटिबंध या शब्दाचा अर्थ आहे पट्टा, तर सागरी प्रवाह ज्यावेळी शीत पट्ट्यातून थंड पट्ट्यातून उष्ण कटिबंधाकडे म्हणजे उष्ण पट्ट्याकडे येतात, त्यावेळी उष्ण पट्ट्यातील किनारपट्टीचं तापमान कमी होतं आणि ज्यावेळी उष्ण पट्ट्यातून थंड पट्ट्याकडं हे सागरी प्रवाह जातात, त्यावेळी तिथल्या किनारपट्टीचं तापमान हे वाढतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचंच विवेचन पुढे आपण पाहूया. एक नकाशा आपल्याला दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये आपल्याला पॅसिफिक महासागर दिसतो आहे, त्याचप्रमाणे हिंदी महासागर देखील दिसतो आहे, त्याचप्रमाणे अटलांटिक महासागर देखील आपल्याला एस आकाराचा दिसतो आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आर्क्टिक महासागर, हे 4 महासागर जगातले प्रमुख आहेत, तर ते 4ही महासागर दिसत आहेत आणि त्या प्रत्येक महासागरामध्ये वेगवेगळे प्रवाह आपल्याला दिसत आहेत. तर आपण जर पाहिलं तर ओयाशिओ प्रवाह, क्युरोशिओ प्रवाह, उत्तर पॅसिफिक प्रवाह यासारखे अनेक महासागरीय प्रवाह आपल्याला दिसत आहेत आणि त्यांची दिशा देखील आपल्याला या नकाशामध्ये दाखवलेली आहे. आणि गुलाबी रंगाने जे प्रवाह दाखवलेले आहेत ते उष्ण प्रवाह आहेत, म्हणजेच ते प्रवाह काय आहेत, विषुववृत्ताकडून थंड कटिबंधाकडे किंवा थंड पट्ट्याकडे निघालेले आहेत. आणि जे शीत प्रवाह आहेत ते शीत प्रवाह हे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे निळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत ते येत आहेत. तर आपल्याला ती दिशा देखील समजू शकते. तुम्ही बारकाईनं या नकाशाचा अभ्यास कराल अशी माझी अपेक्षा आहे. याच्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला थोडीशी माहिती म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगितलेली आहे, ती म्हणजे उष्ण व शीत सागरी प्रवाह. उष्ण आणि शीत म्हणजे थंड सागरी प्रवाहाचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे उष्ण सागरी प्रवाह आणि दुसरा म्हणजे शीत सागरी प्रवाह. हे 2 सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात, समुद्राच्या ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या ठिकाणी प्लवंक नावाचे जे खाद्य आहे माशांचं, त्या प्लवंकची वाढ होते आणि हे माशांचं खाद्य ज्या ठिकाणी निर्माण होतं त्या ठिकाणी मासे मोठ्या प्रमाणावर येतात आणि उबदार पाण्यामध्ये पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये तुम्ही असं प्रदेश शोधा की ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आणि सागरी प्रवाह थंड प्रवाह किंवा शीत प्रवाह एकत्र येत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला मासेमारीची क्षेत्र म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मासे मिळतात. कुठं तर ज्या ठिकाणी शीत प्रवाह आणि उष्ण सागरी प्रवाह हे एकत्र येत असतात. आणि माशांचं प्रमुख खाद्य काय आहे त्याचं चित्र देखील तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर हे एक प्लवंक माशांचं प्रमुख खाद्य आहे आणि त्या प्लवंकाच्या ठिकाणी जिथं खाद्य आहे त्या ठिकाणी मासे गोळा होतात आणि त्या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये चालते. आपण इथं नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत हे देखील पाहणार आहोत. नकाशामध्ये वितरण या शब्दाचा अर्थ काय आहे तर कशा प्रकारे किंवा त्याचे विश्लेषण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यापैकी समरेषा, सम या शब्दाचा अर्थ आहे सारख्या रेषांचा आधार घेऊन वितरण दाखवता येतं. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे
समान मूल्ये असणारी ठिकाणे जोडून या रेषा तयार केल्या जातात. म्हणजे समान किंमत म्हणजे समान तापमान असलेल्या रेषांना समताप रेषा म्हटलं जातं. तापमान जर समान असेल तर समताप रेषा, वायुदाब समान असेल तर समदाब रेषा, उंची समान असेल तर समोच्च रेषा, पर्जन्य सारखा असेल तर समपर्जन्य रेषा. म्हणजे ही समान वितरण असणारी ठिकाणं, ज्या ठिकाणी तापमान 50°C आहे अशी दोन ठिकाणं जर जोडली तर ती समताप रेषा तयार होते. अशा पद्धतीनं नकाशातलं वितरण जर दाखवायचं असेल तर समरेषांचा वापर केला जातो. सम ह्या शब्दाचा अर्थ सारखे असा होतो आणि जागतिक स्तरावरील वितरण हे समरेषांच्या आधारे आपल्याला दाखवता येतं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. हा नकाशा देखील आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी समरेषा आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि वार्षिक सरासरी तापमान साधारणपणे कोणत्या ठिकाणी समान असतं अशा प्रकारची रेषा ही दाखवलेली आहे. तर दक्षिण अमेरिका, भारत, आफ्रिका प्रत्येक ठिकाणावरून एखादी रेषा फिरत असते आणि ह्या समरेषा म्हणजे साधारणपणे त्या रेषेवर असणाऱ्या ठिकाणी सारखं तापमान आपल्याला अंश मध्ये असलेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो आपण या नकाशाचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे. इथं तुम्हाला एक रेषा आपण घेणार आहोत उदाहरणादाखल. तर साधारणपणे भारतामधून गेलेली ही रेषा आहे. हिला 25°C तापमान दाखवलेलं आहे. तर हे 25°C आपल्याला कुठं कुठं दिसून येतं तर ही रेषा ज्या ज्या ठिकाणावरून गेलेली आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला 25°C तापमान असलेलं दिसून येतं. तर तुम्ही बारकाईनं जगाचा नकाशा समोर ठेवून ही जी समताप रेषा आहे त्याचा अभ्यास करू शकता. त्याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. पृथ्वीवरील तापमानाचे विचार करून नकाशे तयार केले जातात आणि समोर जो नकाशा दिलेला आहे त्याचं वाचन जर तुम्ही केलं तर हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केलेला आहे. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत. समताप रेषा ह्या कशाला समांतर आहेत तर समताप रेषा ह्या अक्षवृत्तांना समांतर आहेत. नकाशातील 25°C तापमानाच्या रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुववृत्तालगतचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडाच्या काही भागावरून ही समताप रेषा जाते. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25°C पेक्षा जास्त आहे. नकाशामध्ये 0° मूल्य असलेल्या दोन समताप रेषा तुम्हाला आढळून येतील. इथं तुम्ही नकाशामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 0° तापमान असलेली ही एक रेषा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धामध्ये देखील इथे 0° तापमान असलेली एक रेषा आपल्याला आढळून येते. तर त्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यातील दक्षिण गोलार्धातील 0° समताप रेषा बरीचशी सरळ आहे. मात्र उत्तर गोलार्धातली समताप रेषा जी आहे 0° ती तशी सरळ नाहीये. तर त्या ठिकाणी ती अनेक ठिकाणी वळून अशा पद्धतीने आलेली आहे. म्हणजे कशामुळे हे झालेलं आहे तर दक्षिण गोलार्धामध्ये बऱ्याच अंशी समुद्र आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे तापमानाचं जे वितरण आहे ते आपल्याला हे असमान असलेलं दिसून येतं. त्यामुळे समताप रेषेची जी काही रचना आहे ती देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीची असलेली आढळून येते. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे दक्षिण गोलार्धातील समताप रेषा या अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा ह्या अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत, मकर वृत्त म्हणजे 23.5 23:30 हा जो याच्यावरून जे अक्षवृत्त गेलेलं आहे त्याला मकर वृत्त म्हटलेलं आहे. ते दक्षिण गोलार्धामध्ये आहे. दक्षिण गोलार्धात मकर वृत्त आहे. तर उत्तर गोलार्धामध्ये त्याच अक्षवृत्तावरती
23.5 उत्तर या अक्षवृत्तावरती कर्कवृत्त आपल्याला दिसून येतं. आपल्या भारतामधून देखील हे कर्कवृत्त गेलेलं आपल्याला दिसून येईल. आपला भारत देश हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. उत्तर गोलार्ध कशाला म्हणतात, तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जो भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध म्हणायचं, आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग झालेले आहेत, एक उत्तर भाग आणि एक दक्षिण भाग. विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग तो उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग तो म्हणजे दक्षिण गोलार्ध असं आपल्याला म्हणता येईल. तर दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे त्या भागात तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचं दिसून येतं. उत्तर गोलार्धामध्ये मात्र या रेषा म्हणजे समताप रेषा, तर या समताप रेषामधील अंतर कमी जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं. या गोलार्धात जमिनीचं प्रमाण तुलनेत जास्त आहे, त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषामधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे तापमापक. ताप म्हणजे तापमान आणि मापक म्हणजे मोजणारा. तर समोर आपल्याला एक चित्र देखील दिसतंय, तर ते तापमापीचं चित्र आहे. या तापमापीवरती 2 प्रकारची एककं आपल्याला दिसून येतात. तर सुरुवातीला आपण त्याचं वाचन करू आणि त्यानंतर त्याचं विवेचन पाहूया. तर हवेचं तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. हवेचं तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकामध्ये पारा वापरला जातो, त्याचप्रमाणे अल्कोहोल देखील वापरण्यात येतं. आता इथं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये पारा वापरलेला आहे लाल रंगाचा. लाल रंग तुम्हाला ठळक दिसतो, त्यामुळे तो त्यामध्ये मिसळलेला आहे. पाऱ्याचा रंग ऍक्च्युली लाल नसतो, तर तो रंग त्याच्यामध्ये मिसळलेला आहे आणि तो स्पष्ट दिसण्यासाठी तो तसा केलेला आहे. पारा हा जो धातू आहे तो द्रवरूप धातू आहे. पारा हा धातू कसा आहे, द्रव अवस्थेमध्ये असणारा धातू म्हणजे पारा आहे. हे देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पाऱ्याचा गोठणबिंदू म्हणजे पाऱ्याचं त्या ठिकाणी कठीण स्थायू रूपामध्ये, पारा हा द्रव स्वरूपात आहे पण तो स्थायू स्वरूपात देखील येतो. पण कधी, तर ज्याप्रमाणे पाणी थंड केल्यावर त्याचं बर्फात रूपांतर होतं, ते पाणी गोठतं आणि त्याचं बर्फात रूपांतर होतं. किती अंश सेल्सिअसला, तर 0° या तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. तसं ऋण 39°C या तापमानाला पारा देखील द्रव रूपातून स्थायू अवस्थेमध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. तर अल्कोहोल जे आहे, तर अल्कोहोल हे ऋण 130°C या तापमानाला स्थायू अवस्थेमध्ये गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर अल्कोहोल आणि पारा ही दोन्ही जी द्रव्ये आहेत ती तापमानाच्या बदलाला संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील ऋण 30°C पासून ते धन 55° पर्यंतचा जो काही तापमान आहे तो फरक आपल्याला या द्रव्याच्या सहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाइट, तापमान जे आहे ते अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाइट या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार 0°C किंवा 0 फॅरेनहाइट असे मानतात. तापमापकामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की हे जे तापमान आहे ते 0 हा बिंदू इथं आहे पहा. तर ऋण म्हणजे 0च्याही खालचं तापमान आहे आणि धन म्हणजे 0च्या वरचं तापमान आहे. तापमान मोजण्याची 2 एककं आहेत, अंश सेल्सिअस आणि फॅरेनहाइट. तर आपल्याला दोन्ही पद्धतीनं हे तापमान मोजता येतं आणि तापमान मोजण्यासाठी 2 प्रकारची द्रव्ये वापरली जातात. एक म्हणजे पारा वापरला जातो आणि दुसरा म्हणजे अल्कोहोल वापरलं जातं. तर पारा हा ऋण 39°C या तापमानाला गोठतो, तर जे अल्कोहोल आहे ते मात्र ऋण 130°C या तापमानाला गोठत असतं. तर साधारणपणे आपण ऋण 30°C ते धन 55°C इतक्यापर्यंतचं तापमान मोजू शकतो. आणि समोर आपल्याला तापमापकाची आकृती दिसते, तापमापकाचं चित्र दिसतंय.
तर एका बाजूला अंश सेल्सिअस मध्ये पट्टी आहे आणि दुसऱ्या बाजूला फॅरेनहाइट मधली पट्टी आहे. तर आपल्याला ते कसं मोजायचं हे इथं साधा तापमापक हे जे चित्र आहे ते साध्या तापमापकाचं चित्र आहे विद्यार्थी मित्रांनो. पाठ्यपुस्तकामध्ये ते चित्र तुम्ही बारकाईनं पाहाल आणि ते पाहावं अशी माझी अपेक्षा आहे. ते तुम्ही पाहाल, निश्चितपणे त्याच्याविषयीची अधिक माहिती तुम्ही जाणून घ्याल. तर पारा किंवा अल्कोहोल हा तापमापकाच्या मध्ये भरलेला आहे केश नलिकेमध्ये. त्याचप्रमाणे तापमानाची मोजपट्टी देखील तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसून येते. त्याचप्रमाणे आधारपट्टी देखील आपल्याला तापमापकावरती दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तापमापकामध्ये पाणी किंवा तेल वापरलं तर चालेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का चालणार नाही? तर तापमापकामध्ये पाणी किंवा जर तेल वापरलं तर ते तापमानाला संवेदनशील नाहीत. जशी तापमानात वाढ होईल तशी पाण्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळं पाणी किंवा तेल ही द्रव्ये वापरता येणार नाहीत. तर तापमान मोजण्यासाठी आपल्याला पारा किंवा अल्कोहोल ही 2 द्रव्ये आपल्याला वापरता येतील. तर तुम्हाला हा पाठ शिकल्यानंतर तापमान पट्टे ओळखता आले पाहिजेत. तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते हे सांगता आलं पाहिजे. जागतिक तापमानाचं वितरण हे वैशिष्ट्यांसह सांगता आलं पाहिजे. तापमापकाची रचना सांगता आली पाहिजे. त्याचप्रमाणे तापमापक हाताळणे व वापरणे या क्रिया देखील तुम्हाला जमल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या संदर्भानं तयारी कराल, भरपूर अभ्यास कराल, अध्ययन कराल. तुम्हाला पुढील अध्ययनासाठी शुभेच्छा. आणि आज इथं आपण तापमान हा घटक पूर्ण करत आहोत.